मित्रांनो, आज आपण ज्या मुली निर्धास्तपणे शाळेत जाताना पाहतो, आज ज्या स्त्रिया आत्मविश्वासाने बोलताना दिसतात, आज शिक्षण हा आपला हक्क आहे असं आपण सहज म्हणतो. पण तुम्हाला माहित आहे का, यासाठी कोणीतरी एक स्त्री दगड, चिखल, शिव्या खात रस्त्यावरून चालत गेली होती. आणि ती स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. पण प्रश्न असा आहे की आपल्याला खरंच सावित्रीबाईंचं संपूर्ण आयुष्य माहीत आहे का? त्यांचा संघर्ष, त्यांचं मन, त्यांचं दुःख, त्यांचं धैर्य. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओळख करून देणार आहे एका अशा पुस्तकाची जे सावित्रीबाई फुले यांना फक्त आदर्श नाही तर एक जिवंत माणूस म्हणून आपल्या समोर उभं करतं. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हेडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल या भागात. 2026 मधील हा पहिला भाग. मागील 2 वर्ष आपण आम्हाला जशी साथ दिली, प्रेम दिलात, तसंच यावर्षी देखील द्याल अशी आशा बाळगतो. आणि आजच्या भागाला सुरुवात करू. आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सावित्रीबाई फुले, जीवन आणि वारसा हे पुस्तक लिहिलं आहे रीता राममूर्ती गुप्ता यांनी आणि त्याचा सुंदर मराठी अनुवाद केला आहे प्राजक्ता चित्रे यांनी आणि प्रकाशन केलं आहे मधुश्री पब्लिकेशन यांनी. मित्रांनो, बहुतेक पुस्तकांमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांना महान समाजसुधारक, पहिल्या शिक्षिका असं म्हणून थांबतो. पण हे पुस्तक तिथे थांबत नाही. या उलट हे पुस्तक आपल्याला विचारतं की त्या महान होण्याआधी सावित्रीबाई एक माणूस म्हणून कशा जगल्या, त्यांची भीती, त्यांची चिडचिड, त्यांचे प्रश्न, त्यांचं खचणं आणि तरीही पुन्हा उभं राहणं, हे सगळं इथे आपल्याला दिसतं. लहान वयात लग्न, शिक्षण म्हणजे काय हेही माहीत नाही आणि अशा परिस्थितीत ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना शिकवतात. पुस्तकात एक प्रसंग येतो. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक रस्त्यात उभे राहून त्यांच्यावर शेण, दगड फेकतात. पण सावित्रीबाई हार मानत नाहीत. त्या साडीचा एक जोड अलग ठेवतात. शाळेत पोहोचल्यावर साडी बदलतात आणि मुलींना शिकवायला उभ्या राहतात. बघा, इथे आपल्याला शिकायला मिळतं की बदलाची सुरुवात खूप वेदनादायक असते, पण बदल घडवणं हे आपल्याच हातात असतं. मित्रांनो, हे पुस्तक सांगतं की सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त शाळा काढणारी शिक्षिका नव्हे. त्या विधवांसाठी आश्रय उभारतात, बालहत्या रोखण्यासाठी कामं करतात, जातीभेदावर थेट प्रहार करतात, स्त्रियांना लिहायला, विचार करायला शिकवतात. बघा, पुस्तकात सावित्रीबाईंच्या कविता, पत्र, विचार हे सगळं इतक्या सहज भाषेत येतं की त्या आपल्या घरातल्या वाटायला लागतात. या पुस्तकाचा फार सुंदर भाग म्हणजे सावित्रीबाईंची नाती, ज्योतिराव फुले यांच्यासोबतचं सहकार्य, फातिमा शेख यांची साथ आणि समाजातून मिळालेला विरोध. हे सगळं पुस्तक अतिशय संतुलितपणे मांडतं आणि त्यामुळे सावित्रीबाई देवत्वाच्या चौकटीत न बसता आपल्यासारख्या संघर्ष करणाऱ्या माणसासारख्या वाटतात. मित्रांनो, पुस्तकाचा शेवट वाचताना मन अक्षरशः भरून येतो. रेकच्या साथीमध्ये सावित्रीबाई स्वतः रुग्णांना उचलून नेतात, त्यांची सेवा करतात आणि शेवटी त्याच सेवेमुळे त्यांना संसर्ग होतो. त्या मरतात, पण त्यांच्या विचारांचा अंत होत नाही. मित्रांनो, सावित्रीबाई फुले जीवन आणि वारसा हे पुस्तक फक्त इतिहास सांगत नाही. हे पुस्तक आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं की आपण अन्याय पाहून गप्प बसतो का? बदलासाठी थोडंसं तरी अस्वस्थ होतो का? मित्रांनो, आज आपण शिक्षित आहोत, पण सावित्रीबाईंसारखं धाडस आपल्यात आहे का? जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पोस्टरवरची नाही तर जिवंत माणूस म्हणून समजून घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचलंच पाहिजे. मी मनापासून विनंती करतो की हे पुस्तक घ्या, वाचा आणि पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवा. कारण सावित्रीबाई फुले या फक्त इतिहास नाहीत, ते आपली जबाबदारी आहे. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय इथे तुम्हाला आमचा इन्स्टा ID दिसत असेल तर आम्हाला इन्स्टावर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या पुस्तकालय मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.